एव्हरीवन, मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे ऑमलेट पाव। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक अंड, एक छोटा कांदा आहे बारीक चिरून घेतला आहे, छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, एक छोटी हिरवी मिरची घेतली आहे, मोझरेला चीज आहे, अमूल बटर या ठिकाणी मी अर्धा चमचा घेत आहे। तर एक अंड्याचा आपण ह्या ठिकाणी ऑमलेट बनवणार आहोत। ह्या ठिकाणी तवा मी गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्याबरोबर आपण ह्या ठिकाणी तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यानंतर मी थोडंसं अमूल बटर ह्या ठिकाणी वापरणार आहे, अगदी थोडंसं वापरणार आहे आणि बाकीचं आपण पावसाठी वापरूया। तर तेल आपलं गरम झालं आहे। तेल आपलं गरम झालं आहे। ह्या ठिकाणी आपण अंड फोडून फेटून घेऊया टोमॅटो कांदामध्ये। त्याच्यात मी कांदा, बारीक चिरलेला कांदा आणि हा टोमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो ह्याच्यात ॲड करून घेणार आहे। मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपण ह्याच्यात मसाले ॲड करून घेऊया। चवीपुरतं ह्या ठिकाणी मी मीठ ॲड करते आहे। चवीपुरतं मीठ, मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता। ह्या ठिकाणी माझ्याकडे चिकन मसाला आहे, तर मी चिकन मसाला कोथिंबीर अर्धा चमचा चांगलं फेटून घेऊया ह्याला। चिकन मसाला अर्धा चमचा, त्याचबरोबर ह्या ठिकाणी मी हा माझ्याकडे मालवणी मसाला आहे, तो घालते। चांगलं फेटून झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आपली रेड चिली पावडर आहे, गरम झालं आहे आणि ही तर मी हे अंड लाल तिखट आहे, तेलामध्ये लाल तिखट मी अर्धा चमचा घालते आहे। त्यानंतर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, असं स्प्रेड करून घेऊया आपण। चांगलं शिजू देऊया। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया। गॅसची फ्लेम मी या ठिकाणी लोवर ठेवली आहे।
त्यानंतर मी ह्या ठिकाणी 2 पाव घेतले आहे, तर ते देखील आपण बटर लावून गरम करून घेऊया. तर एका साईडनी अंडं भाजून झालं आहे, तर मी दुसऱ्या साईडने ह्याला पलटवून घेते आहे. आणि ह्याच्यावरती मी हे चीज असं स्प्रेड करून घेणार आहे. तुम्ही नक्की बनवून बघा, लहान मुलांना खूप आवडेल. तुम्हाला ह्या ठिकाणी अजून बाकी मिक्स हर्ब वगैरे घालायचे असतील ते देखील तुम्ही घालू शकता. त्याच्याने देखील खूप छान अशी टेस्ट ऑमलेटला येते. या ठिकाणी ऑमलेट आपलं रेडी झालं आहे. मी ते काढून घेणार आहे. त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी 2 पाव गरम करून घेणार आहे. त्यासाठी हे मी अर्ध बटर ठेवलं होतं ते घालून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी बंद करून टाकते आहे. त्यानंतर मी ह्या ठिकाणी काश्मीरी रेड चिली पावडर टाकते. दोन्ही साईडनी पाव मी चांगले भाजून घेते आहे. मधून तुम्ही असं अगोदर कट करून घेऊन भाजून घेऊ शकता. तर पाव आपले भाजून झाले आहे. चला तर आपण प्लेटिंग करून घेऊया. हा मी एक पाव घेतला आहे, त्याच्यामध्ये ऑमलेट आणि त्याच्यावरती थोडंसं टोमॅटो कॅचअप. तुम्हाला आवडत असल्यास घाला. तर एक पावमध्ये मी नाही वापरत, एक पावमध्ये मी वापरला आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही दोन्ही पावमध्ये टोमॅटो कॅचअप घालू शकता. तर आपलं ऑमलेट पाव रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणखीन तुम्हाला आवडत असल्यास ह्या ठिकाणी कांदा देखील तुम्ही वापरू शकता.